तर पोराव मी निघालो होता जालना. थोड्या दिवसासाठी जालन्याला जायचं होतं. कसं टकाटक एस टीची वाट पाहत होतं पण एस टी काही आली नाही. हिच्यात बसलो मग डुगडुगीमध्ये. डुगडुगी मस्त होती. हे पोरं पण जालना जाणारे होते. हॉस्टेलवाले होते वाटतं. चालले होते बॅगा भरून. सगळे फ्री फायर लवर होते व हिच्यामध्ये. मग काय आलो दमादमानं भोकरदन. हे तुम्हाला दिसलं असेल कोणाचं घर आहे. आपले रावसाहेब दानवे पाटील. काही शिल्लक बोलू बी शकत नाही आपण. घर पाहता पाहता पोचलो मी जालन्यामध्ये. मग ते मजल दर मजल करत पोचलो सिंधी मार्केट. हे आपल्या जालन्यात सिंधी मार्केट आहे. इथं प्रत्येक वस्तू महाग भेटेन तुम्हाला. अचानक भेट झाली आपल्या वाढवण्याचे दादा. दादा म्हटले चहा पाणी घे. म्हटलं नको, चाललो मी आता. हाय आपला जालन्याचा छत्रपती शिवाजी महाराज चौक. गोल 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 चालत चालत मग मी पोचलो गणपती बाप्पाजवळ. गणपती चांदीचा आहे बरं का. हे डेकोरेशन एकदम भारी करेल आहे. मग तिथून भेटला मला ॲटो. या ॲटोनं जावं लागतं भाऊ, गाडी नाही आहे. या जालन्यामध्ये गाड्याचा लई प्रॉब्लेम भाऊ. कोण कुकडून निघतं कोण कुकडून निघतं काही सांगता येत नाही. काहीच मेळमाळ नाही डायरेक्ट. मग ह्यो आपला गुरुबच्चन चौक आहे. अमिताभ बच्चन नाही, गुरुबच्चन. मग मी आलो मंठा चौफुल्लीवर. मंठा चौफुल्लीवर एक घटना घडली होती. आपल्या गजभाऊ तोरची हत्या झाली होती इथं. तिथून मग मी आलो घराजवळ. हे आपल्या ताईचं घर हे दिसून राहिलं आहे. घुसलो मग घरामध्ये. आलो बॅग एक ठेवली. ताईले नमस्कार केला आणि बसलो.